नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गव्हाच्या चिकाची कुरडई बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे आणि चीक काढण्याची पण एक छान अशी ट्रिक सांगितली आहे। गव्हाचा चीक तुमच्याकडे जर मशीन नसेल तर या पद्धतीने तुम्ही चीक आरामात काढू शकता आणि अशी छान पांढरी शुभ्र कुरडई तयार होते आणि अशी छान दुप्पट तिप्पट फुलणारी तयार होते ही कुरडई। तुम्ही बघालच पुढे। तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येते। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर कुरडईसाठी गहू भिजत टाकणार आहे। तर हे बघा असे छान स्वच्छ गहू घ्यायचे आहे आणि आता हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे आपल्याला। तर हे बघा गव्हामध्ये धूळ असते, थोडाफार कचरा असतो, तो धुतल्याने निघून जातो। तर आता मी पहिल्यांदाच पाणी घेतलंय, तर बघू शकता पाणी कसं दिसतंय, एकदम असं गढूळ। आता आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे गहू। तर हे बघा 3 ते 4 पाण्याने धुतल्याच्या नंतर किती स्वच्छ दिसतंय पाणी, हे बघा एकदम असं स्वच्छ दिसतंय। आता आपण हे एका डब्यात शिफ्ट करणार आहे। तर आपण जे गहू घेतले ते पाण्यातनं काढून आता या डब्यामध्ये मी सगळं शिफ्ट करते। तर हे बघा एका डब्यामध्ये भरपूर असं मोठं भांडं घ्यायचं आहे। अर्धा डबा आपला गहू येईल, सुक्का गहू। अशा पद्धतीमध्ये भांडं घ्यायचं, कारण ते फुगल्यावरती खूप जास्त म्हणजे गहू मोठे झाले ना की गच्च भरतो हा डबा। तर आता यामध्ये गहू बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर जवळपास मी 2 इंच असं पाणी टाकलंय गव्हाला। हे बघा 2 इंच असं, एक पूर्ण वरती बोट आपलं आलं पाहिजे पाणी इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे गहू असं छान भिजल्यात जातो। आता आपल्याला हा गहू कोणी 3 दिवस भिजवतं, कोणी 4 दिवस भिजवतं, तरी तर मी 3 दिवस भिजवणार आहे आणि पुढचे भिजल्याच्या नंतर पुढची प्रोसेस दाखवते। आणि आपल्याला पॅक बंद असं झाकण लावायचं आहे आणि गव्हाचं पाणी बदलायची गरज नसते दररोजची, त्यामुळं आणि आपल्याला 3 दिवस हे छान असं भिजून घ्यायचं आहे। 3 दिवसानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते गव्हाच्या चिकाच्या कुरडईची। तर हे बघा 3 दिवस झाले आणि गहू छान असा फुगलाय आपला, आम पण छान आली त्याच्यावरती। तर आपल्याला आता हे वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि गहू जाऊ द्यायचा नाहीये, गाळणीत आपण काढून टाकणार आहे हे पाणी। तर हे बघा सर्व पाणी काढून टाकलंय। आता आपल्याला हा गहू पुन्हा एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे। खूप जास्त ढवळायचा नाहीये, कारण खूप जास्त मऊ झालेला असतो हा। फक्त त्याच्यावरची जी आम आलेली असते ती धुवून निघून गेली पाहिजे। असा डबा हलवून जरी केलं तरी चालेल। तर आधीचं जे पाणी होतं ते मी याच पद्धतीने काढून घेतलंय, चाळणीत टाकून असं। तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे धुवून घ्यायचंय आणि पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही गव्हामध्ये। तर असं चाळणीवरती आपण गहू काढून घेऊया, थोडा थोडा करत काढूया। हे बघा ह्या पद्धतीने गहू काढायचा आणि तर गहू बघू शकता छान असा फुगलाय आणि भरपूर असा भिजलाय। तर या पद्धतीने धुतला तरी चालतो। तर आता आपण हा पण नंतर असं चाळणीत काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने आपण गव्हामधलं पाणी काढून घेणार आहे। आता गहू आपण बारीक करून घेऊया। तर आता आपल्याला जवळपास 2-2 लिटर मध्ये 2 ठिकाणी आपल्याला पाणी घ्यायचंय, असं मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये, जेणेकरून आपण गव्हाचा जो चुरा काढणार आहे, बारीक करणार आहे गहू, तो आपण यामध्ये टाकू शकणार आहे। तर आधी स्टार्टिंगला आपण एकाच भांड्यात टाकू, दाखवतेच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप। आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे गहू घेऊन बारीक करणार आहे। तर हे बघा गहू छान असा चुरल्यात जातोय, कारण आपला गहू छान असा भिजलाय। आता आपण हे जे पाणी घेतलंय ह्या पाण्यात आपण काढून घेणार आहे हे चुरा आणि सर्व ह्याच पद्धतीने करून घेते मी। आता खूप चिकट असतं, मिक्सर मध्ये करत असाल तर थोडं थोडं घ्या, म्हणजे पटापट होईल। आणि मशीन असेल तुमच्याकडे तर मशीन मध्ये तर होतच पटपट। तर आता याच पद्धतीने मी सर्व गहू असे मिक्सर मधनं काढून घेते। तर हे बघा ह्या पद्धतीने सर्व गहू मी इथं चुरून घेतलेला आहे, मिक्सर मधनं बारीक करून घेतला।
तर आपल्याला आता हे छान असं चुरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जो गव्हाचा चोथा आहे ना, हा असं व्यवस्थित चुरायचा आहे. म्हणजे थोडाफार जो याच्या कोंड्यामध्ये जो चीक राहिला असेल तो निघून जाईल त्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण चुरून घेऊया हे सगळं. तर हे बघा छान असं चुरून घेतलं या पाण्यामध्ये. आता आपल्याला यातला जो कोंडा आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. म्हणजे गव्हाचा जो चोथा राहील तो, आणि गच्च पिळायचं आहे हे. आणि आता आपल्याला हे दुसरं जे सेकंड पाणी घेतलेलं आहे यामध्ये हे टाकायचं आहे. आता सेम प्रोसेस करून आपल्याला हे सगळा कोंडा यातला काढून टाकायचा आहे. हे बघा असं गच्च पिळायचं हे, म्हणजे यातला जो चीक आहे तो पूर्ण निघून जातो. तर आता असंच हे सर्व मी करून घेते. तर हे बघा यातलं सर्व आपण गव्हाचा चुरा काढून घेतलाय. हे बघा आता आपल्याला हे पण आपण आधीची जी प्रोसेस केली ती पण इथंच तशीच इथं पण फॉलो करायची आहे. असं छान चुरून घ्यायचं आहे हे घमेल्यामध्ये, जेणेकरून राहिला सायला जो चीक असेल गव्हातला तो पण यामध्ये ह्या पाण्यामध्ये निघून येईल. तर असं चुरत राहायचं आहे. तर आपल्याला आधी सारखंच असं हे गच्च पिळून, आणि आता यामध्ये काहीच चीक राहिला नाही, बघू शकता तुम्ही, अजिबात चिकटपणा नाहीये. तर आपल्याला आता हे गच्च पिळायचं. आणि याच्या पण पापड्या केल्या जातात, आमच्याकडे खारोड्या म्हणतात त्याला, तर ते पण केले जातात. तुम्ही तर ते करू शकता. आता असंच गच्च पिळून सर्व मी हे कोंडा यातला काढून घेते. याच पद्धतीने छान चुरायचं, म्हणजे राहिला सायला जो चीक असतो तो निघून जातो. हे बघा अजिबात काहीच राहिलं नाही, पूर्ण चोथा आहे. आता आपण दोन्ही पाणी एकत्र करून घेऊया हे, म्हणजे गाळायला सोपं पडतं. कारण एक पाणी खूप घट्ट असतं आणि खूप पातळ असतं, त्यामुळं गळत नाही ते. तर आपल्याला आधी स्टार्टिंगला हे आधी गाळणीतनं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे वस्त्र गाळ करायला आपल्याला सोपं पडतं. आता सर्व हे असंच गाळून घेते मी चाळणीतनं. तर आता एक दुसरा डबा घेतलाय. आपल्याला आता हे ओलसर केले मी, 2 उपरणे घेतले, इथं पातळ असे कापड घेतले तरी चालेल. तर 2 पदर आपल्याला करायचे त्याचे. आणि आपल्याला आता हे घट्ट असं बांधून घ्यायचंय, जेणेकरून हे चीक गाळताना आपला सुटणार नाही. तर हे बघा ह्या पद्धतीने बांधून घेतलंय. आता आपल्याला जो गाळणीतनं तो चीक गाळून घेतलेला आहे तो वस्त्र गाळ करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. हाताने केलं तरी चालेल, हाताने पटपट होतं उलट. आता अशाच पद्धतीने मी सर्व हा चीक गाळून घेते ह्या डब्यामध्ये, म्हणजे वस्त्र गाळ करून घेते. बघू शकता तुम्ही असं अजिबात कोंडा जात नाही, आणि त्यामुळंच कुरडई अशी पांढरी शुभ्र येते. तर अशाच पद्धतीने मी सर्व आता चीक गाळून घेणार आहे. तर हे बघा सर्व चीक आपण वस्त्र गाळ करून घेतलंय. पण जेव्हा वस्त्र गाळ करायला हे आपल्याला प्रत्येक वेळेस काढून टाकायचं आहे. आधी सांगताना मी विसरून गेले सांगायचं, म्हणजे पटपट असा चीक वस्त्र गाळ करून होतो. आता बघूया, आता काढून घेऊ हे जे कपडा बांधलाय तो. तर हे बघा छान आपला सगळा चीक असा गाळून झालाय. आता आपल्याला असंच हे, तर हे बघू शकता तुम्ही 3 ते 4 तासाने असं लालसर पाणी वरती येतं. तर आपल्याला हे काढून टाकायचंय. तर हे बघा जेवढं काढता येईल तेवढं काढायचंय, म्हणजे पांढरा शुभ्र आपला चीक इथं फक्त तेवढाच राहतो. आता यामध्ये आपल्याला पुन्हा आणखीन पाणी टाकायचंय. तर हे बघा भरपूर असं पाणी टाकून घ्यायचंय, जवळपास अर्धा डब्याच्या वरती आपण पाणी टाकून घेऊया. तर हे बघा भरपूर असं पाणी टाकून घेतलंय. आता आपल्याला हे 12 ते 14 तासासाठी असं स्टेबल करण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून जे आणखीन लालसर जे पाणी निघेल ते वरती असं येईल आणि चीक आपला खाली असा साठेल एका जागेत. तर आपण आता पुन्हा डायरेक्ट असं 14 ते 16 तासांनी पुन्हा भेटूया. आता 14 ते 16 तासांनी बघूया कसं झालंय आपलं गव्हाचा चीक. तर हे बघा तुम्हाला आधी दाखवलं होतं तेव्हा आपला चीक असा
चिकाचं वरचं जे पाणी होतं ते असं लालसर होतं आणि आता पांढरं शुभ्र झालंय. आता हे वरचं जे पाणी आहे ते आपण काढून घ्यायचंय आपल्याला हे यावरचं. तर आपण हे पाणी असं काढून टाकणार आहे, पूर्ण काढून टाकायचंय. तर हे बघा पूर्ण पाणी टाकून दिल्याच्या नंतर आपला चीक कसं असं छान पांढरा शुभ्र दिसतोय. तर आता आपल्याला हे खाली बसलेला असतो आणि तो खूप असा कडक झालेला असतो, तर तो फोडून घ्यायचा आणि त्याची एकदम अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. यामध्येच हे बघा अशा गाठी झालेल्या असतात, त्या फोडून घ्यायच्या. तर चमच्याच्या साहाय्याने काही फुटत नाही, आपण हातानेच फोडून घेणार आहे. तर हे बघा पूर्ण चीक आपण फोडून घेतलाय. आता हा मोजून घेऊया आपण. आता हे पातेल्यात टाकून घेऊया आणि मोजून घेऊया. तर एका पातेल्याला थोडंसं कमी भरलंय, तर आपल्याला एवढंच पाणी आता गरम करायला ठेवायचंय. तर हे बघा तेवढंच पाणी घेतलंय. आता आपल्याला एक असं मोठं पातेलं घ्यायचंय जेणेकरून चीक आपला मोकळा शिजवता येईल. तर यामध्ये मी पाणी टाकून घेते. आता हे आपण गरम करायला ठेवूया गॅसवरती. तर हे बघा गॅसवरती पातेलं ठेवलंय गरम करायला, पाणी गरम करायला. तर पाण्याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे. तर हे बघा पाण्याला उकळी आली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया इथं. तर 2 किलोच्या अंदाजाने मी टाकते इथं. 1 ते सव्वा चमचा टाकते. सव्वा चमचा टाकते म्हणजे आपल्या पोहे खायचा जो चमचा असतो तो भरून. तर आता उकळी आली, आपण आता चीक सोडून घेऊया. तर आपण आता चीक सोडून घेणार आहे. तर थोडं थोडं टाकायचं आहे आणि लगेच दुसऱ्यानी गॅस कमी करा वाटल्यास आणि हलवत राहायचं आहे आपल्याला, कारण चिकाच्या गाठी नको व्हायला यासाठी कंटिन्यू मिक्स करत राहायचंय. तर आता सगळं चीक टाकून झालंय इथं, बघू शकता तुम्ही. आता व्यवस्थित हा थोडासा मध्यम गॅस करायचा म्हणजे जड जाणार नाही तुम्हाला चीक हलवायला, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा छान असं आपला चीक इथं मिक्स झालाय सगळा. सगळ्या कडेचा असा सगळा चीक इथं जमा करायचा एका ठिकाणी, म्हणजे छान असा एकसारखा शिजतो. तर यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. हे बघा पॅक झाकण ठेवायचं आणि एका साईडला आपण तवा गरम करायला ठेवणार आहे. असं 5 मिनिटं ठेवूया डायरेक्ट पातेलं, आणि गॅसवरती तव्यावरती आपल्याला पुन्हा 10 मिनिटासाठी वाफवायला ठेवायचा आहे चीक, म्हणजे छान असा शिजतो आणि त्यामुळे कुरडई तुटत नाही. आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवते, जोपर्यंत इकडे 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत पातेल्यात, म्हणजे तवा पण गरम होईल. तर आता बघूया 5 मिनिट झाले, एकीकडे तवा पण गरम झालाय आपला. चीक पूर्ण कशा पद्धतीने शिजलाय ते पण दाखवणार आहे. तर हे बघा मिक्स करत राहायचंय जेणेकरून खाली चीक करपायला नको. आता आपण तव्यावरती ठेवून घेऊया. तर हे बघा तवा ठेवलाय. आता तव्यावरती आपण पातेलं ठेवू, म्हणजे आपला चीक असं खालनं करपणार नाही. आणि चीक शिजला का नाही ही ट्रिक कसं ओळखायचं ते पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. आता जो कडेला लागलेला आहे पातेल्याचा तो खाली काढून घ्यायचा, म्हणजे कडक होत नाही तो. आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे. आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया. आता आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे, कारण आपण हे डायरेक्ट तव्यावरती ठेवल्यामुळं. आता 10 मिनिट झाले तव्यावरती ठेवून. आता बघूया शिजलाय का नाही ते कसं ओळखायचं ते पण सांगते. मिक्स करून घ्यायचं आहे झाकण उघडलं म्हणजे. आता चीक शिजलाय का नाही ते कसं ओळखायचं, तर पाण्याचा हात घ्यायचा, इथं थोडासा चीक घ्यायचा आपल्याला पातेल्यातनं गरम, आणि तो जरासा गोळा होत असला त्याची तर समजायचं का चीक शिजलाय आपला. तर आपला अजून चीक थोडासा कच्चा आहे, तर आपण आणखीन 10 मिनिटासाठी असाच कमी गॅसवरती आणि तव्यावरती ठेवणार आहे. अजून थोडासा हाताला चिटकतोय. तर आता बघूया 10 मिनिट झाले. तर हे बघा अशी हातावर गोळी बनली की समजायचं, अशी हातावर गोळी बनली की समजायचं आपला चीक तयार झालेला आहे. इथं आता कुरडया करून घेऊया. तर आपण आता कुरडई करून घेऊया. तर मी इथं अशी एवढी जाड अशी चाळणी घेतली आहे
किंवा याची प्लेट घेतली आहे सोऱ्याची आणि या पद्धतीचा सोऱ्या घेतलाय मी, अंजली सोऱ्या. तर आता चीक भरून घेऊया आणि चीक भरून झालं की आपल्याला लगेच पुन्हा झाकून ठेवायचं आहे. हे चीक थंड होऊ द्यायचा नाहीये. तर जसं लागेल तसं आपण ह्या सोऱ्यामध्ये भरून घेऊया. तर आपल्याला आता कुरडई करून घ्यायची. इथं छान असा आकार द्यायचा आहे गोल आणि 2 वेळेची कुरडई करायची म्हणजे छान अशी दिसते. तर बघू शकता किती छान आपली कुरडई तयार झाली इथं आणि चीक पण एकदम असं छान शिजलाय, परफेक्ट. मध्यम आकाराची कुरडई करायची म्हणजे तळायला पण छान तळल्यात जाते. आता ह्याच पद्धतीने सर्व कुरडया मी इथं करून घेणार आहे. तर इथं आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया इथं तयार झालेल्या आहे. बघू शकता वाळून छान अशा उन्हात वाळवल्या आहे. तर एकदम अशी छान पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगितली, तुम्ही बघितलीच असेल. आता तळून पण दाखवते तुम्हाला. तेल गरम करायला ठेवलंय, गरम झालंय का बघूया. कुरडईला छान असं कडकडीत तेल गरम पाहिजे. तर तेल छान गरम झालंय, आता बघूया सोडून. तर बघू शकता आपली कुरडई किती छान अशी फुलते, अगदी दुप्पट ते तिप्पट फुलली आहे. काढून घेऊया. तर बघू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी फुलते होते आणि फुलली तर बघू शकता तुम्ही किती. तर बघू शकता आपल्या अशा पांढऱ्या शुभ्र इथं कुरडया तयार झालेल्या आहे खाण्यासाठी. अगदी अशा दुप्पट तिप्पट अशा पद्धतीमध्ये फुलतात या आणि बारीक चाळणी वापरल्यामुळे पण खूप छान दिसतंय. तुम्हाला जर जाड वापरायची असेल तर तुम्ही जाड वापरू शकता, पण बारीकच्या पण खूप छान दिसतंय. तर एकदम अशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेसिपी सांगितली आहे. गव्हाचा चीक कसा काढायचा, छान अशी ट्रिक सांगितली आहे गव्हाचा चीक काढण्याची पण. तर त्या ट्रिकनी काढला तर झटपट तयार होतो हा चीक आणि एकदम अशा छान पांढऱ्या शुभ्र तयार होतात ह्या कुरडया. खाण्यासाठी पण तेवढंच टेस्टी झाले. त्यामुळे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या तुम्ही छान अशा कुरडया यावर्षी करून बघा. तर 2 किलो प्रमाणामध्ये सांगितले आहे. अजून वाढवायचं असेल तर असंच प्रमाण घ्यायचं. फक्त पाण्याचं आणि चिकाचं प्रमाण व्यवस्थित आलं का चीक छान होतो, असा मऊ लुसलुशीत आणि कुरडया करताना त्रास होत नाही. तर बघितली ना आपली कुरडई किती छान अशी झाली आहे, अगदी अशी खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुलणारी. तर आणि एकदम अशी पांढरी शुभ्र. तर तुम्ही बघितलीच, तोडून पण दाखवली तर छान अशी खुसखुशीत झाली आहे. आणि रेसिपी तर तुम्ही बघितलीच असेल पूर्ण, त्यामुळे रेसिपी तर आवडलीच असेल. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.